तर बिग बॉस मराठीच्या घरातून अखेर अरबाज पटेलचं शॉकिंग असं इव्हेक्शन झालेलं आहे. खरं तर कोणालाच विश्वास बसला नव्हता. मी जेव्हा दुपारी व्हिडिओ टाकला होता तेव्हा पण मला बरेच लोक बोलत होते की अरबाज कसा काय जाऊ शकतो, आणि आता हे खरंच शॉकिंग आहे की अरबाज कसा बिग बॉसच्या घराबाहेर गेला. परंतु एक बिग बॉसचा मोठा ट्विस्ट आहे, हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो. पण आज बिग बॉस मराठीच्या घरातनं अरबाज पटेलचं शॉकिंग असं इव्हेक्शन झालंय आणि घरातील सगळ्या सदस्यांना मोठा शॉक बसला होता की अरबाज पटेल कसा काय बिग बॉसच्या घराबाहेर गेला. खरं तर जे काही वोटिंग ट्रेंड्स आले होते याच्यामध्ये अरबाज आणि निकी तांबोळी हे बॉटमलाच होते, आणि आज बिग बॉस पण सांगता सांगता असे म्हणाले की हा प्रेक्षकांचा कौल आहे की तुम्ही बॉटमला आहात, आणि बिग बॉस तुमचे मनापासून धन्यवाद की आमचा कौल तुम्ही सगळ्यांना दाखवला, प्रेक्षकांनाही दाखवला की नेमके कोण बॉटमला आहेत. तर मित्रांनो, आज अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला. निकी तांबोळी खूपच इमोशनल झालेली होती, खूप म्हणजे खूप. म्हणजे अरबाज आणि निकी या दोघांना स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की आपण बॉटमला असू आणि आपल्यालाच आपल्याशी सामना करावा लागेल आणि आपल्यातलाच एक सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जाईल. म्हणजे खरंच कल्पना पण केली नसेल. आणि अरबाज आज जाताना सांगत होता की मी एवढा खेळून सुद्धा बिग बॉसच्या घराबाहेर जातोय, याचं मला खूप वाईट वाटतं. मित्रा अरबाज, तू खरंच खूप खेळास तू. काही गोष्टी तुझ्याकडनं चांगल्या घडल्या, पण बऱ्याचशा गोष्टी तुझ्याकडनं वाईट घडलेल्या आहेत किंवा त्या कदाचित तशा आमच्यापर्यंत आल्या. म्हणून प्रेक्षकांनी तुला खूप कमी वोटिंग केलं, खूप म्हणजे खूप. 2 ते 3% वोटिंग तुला होत होती, त्यामुळेच तू आज बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेलेला आहेस. आता उरलेत 8 सदस्य. आता याच्यापैकी कोणाला ट्रॉफी मिळते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण मित्रांनो, अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला. आज अख्खा महाराष्ट्र सांगत होता की अरबाज पटेललाच जायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला अरबाज पटेलच्या इव्हेक्शन बद्दल? अरबाजने खरंच बिग बॉसच्या घराबाहेर जायला पाहिजे का? काय वाटतं की अरबाजच्या जागेवरती अजून कुठल्या सदस्यांनी जायला पाहिजे? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बघा, आज सूरज आणि ताई हे एकदम रिलॅक्स होते. सूरजला तर त्याचं एवढं गांभीर्य कळत नाही, पण ताई एकदम रिलॅक्स असतात, काय कळत नाही. म्हणजे मी जाणारच नाही याच आविर्भावात ते असतात. म्हणजे संग्रामसारखं 3 महिन्याचं असं काही ताईंचं असेल का? असंच मनात एक शंका येऊन गेली. याविषयी तुम्हाला काही सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. पण आता तुम्हाला सांगायचं आहे, अरबाज पटेलचं इव्हेक्शन फेअर होतं की अनफेअर होतं? अरबाजने जायला पाहिजे की आणखी कुठल्या एखाद्या सदस्याने बिग बॉसच्या घराबाहेर जायला पाहिजे? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.